काय दर्शनासाठी काही आपल्या घरच्या लोकांना काही थांबवलं होतं? नाही, घरच्या लोकांना थांबवलं हा. नाही. मी 3 दिवस अगोदरच प्रशासनाशी चर्चा केल्यावरच मी दर्शनाला आलो. ओके. हा. साधारणतः मी वारीच्या कालावधीत कधीच दर्शनाला येत नाही, पण यावर्षी आग्रह होता नीरा स्नानाला मी यावं, असं तिच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मागच्या वर्षीही आग्रह केला तेव्हा मी गेलो नव्हतो. यावर्षी आग्रह होता तर मी दर्शनाला नीरा स्नान करायचं, वारीचं दर्शन घ्यायचं, माऊलीचं नाम जप करावा म्हणून तिथं आलो. आणि मग परवा सहज चर्चा झाली तर ते म्हणाले प्रशासनाकडून तुम्ही अनुमती मागा. आणि माझा स्वभाव आहे, मी अनुमती घेतल्याशिवाय कधी कुठे जात नाही. मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्या सर्वांशी चर्चा केली, पण नंतर मला असं समजलं की काल त्यांनी काहीतरी नवीन निर्णय केला. आणि निर्णय करण्याच्या अगोदर ते मग म्हणाले तुम्ही या. मी आलो, माझं दर्शन झालं, माझ्या पत्नीचं झालं, पण आम्हाला त्यांनी 10 लोकांची अनुमती दिली होती. आणि नंतर मात्र सर्वांना दर्शन देताना सर्वांचे फोन बंद आणि दरवाजे बंद होते. आमचं दर्शन झालं होतं, पण माझा स्वभाव आहे सर्वांना सोबत घेतलं पाहिजे. सबका साथ हा फक्त शब्दात राहता कामा नये. किती वेळ तुम्हाला थांबावं लागलं? नाही, मी तर दर्शन झालं, बाकीच्यांना थांबवलं. किती वेळ राहिलं? साधारणतः बाकी लोक माझ्या मताने एखादा तास थांबले. माझं दर्शन ताबडतोब झालं, माझ्या पत्नीचं दर्शन ताबडतोब झालं. मग बघा सांगितलं की नाही, मी अनुमती घेऊन आलो, मग मी असा आलो नाही, अचानक नाही आलो. प्रशासनाने जो निर्णय घेतला व्हीआयपी दर्शन बंदचा, तर तो कशा पद्धतीनं? नाही, व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा प्रशासनाला निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी व्यवस्था नियंत्रणात आणलीच पाहिजे. गर्दी होता कामा नये, चेंगराचेंगरी होता कामा नये. इथं अडचण फक्त टेक्निकल झाली, त्यांनी पहिले परवानगी दिली आणि काल निर्णय केला, एवढीच टेक्निकल आहे. मंदिराच्या प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे अशी खंत व्यक्त केली. मी तर नव्हतो त्यावेळेस, काय झालं मला माहित नाही. पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे. जवळपास 7 वेळेस पासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे. त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ. अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल तर सांगेल. म्हणतात की जिल्हाधिकारी आणि एसपींनी या म्हणून सांगितलं आणि परत हा निर्णय झाल्यामुळं हा समन्वयाचा अभाव झाला. पण मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही. आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे. ठीक आहे.